मित्रांनो नमस्कार. आपण जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज ही हाती लागली आहे. खरं तर राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील जानेवारी महिन्यापासून 2% महागाई भत्ता वाढ ही मिळणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% इतका असून हा भत्ता 55% इतका होणार आहे. महत्वाची बाब अशी की ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू असणार आहे. खरं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढलेला आहे. मात्र अजून महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ झालेली नाही. पण लवकरच राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढेल याचा शासन निर्णय हा जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित होईल असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. दुसरीकडे महागाई भत्ता वाढीचा निर्णय होण्याआधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीही समोर येत आहे. ती म्हणजे सामान्य प्रशासन विभागाकडून नुकताच एक महत्त्वाचं शासन परिपत्रक हे निर्गमित करण्यात आलेलं आहे. या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी 5,000 रुपयांचा वैद्यकीय भत्ता हा दिला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालय व अधीनस्थ कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून शासन परिपत्रक हे जारी करण्यात आले आहे. 17 जुलै 2025 रोजी हे शासन परिपत्रक हे जारी झाले आहे. दरम्यान आज जारी झालेल्या या शासन परिपत्रकामध्ये असं म्हटलं गेलं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान या सूचनांचे पालन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सुद्धा सूचना देण्यात येत आहे. एप्रिल 2022 मध्ये जारी करण्यात आलेल्या GR अन्वये देण्यात आलेल्या सूचनांनुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालय व अधीनस्थ कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष 40 ते 50 या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना 2 वर्षातून एकदा वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक ठरणार आहे. तसेच वय वर्ष 51 नंतर या संबंधित अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी ही अनुज्ञेय ठरणार आहे. महत्वाची बाब अशी की या वैद्यकीय तपासणीसाठी शासनाकडून त्यांना 5,000 रुपये याप्रमाणे निधी सुद्धा अदा करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.